तर सध्या कार्यकर्त्यांना एकमेकांना पेढे भरवत हे कार्यकर्ते आपला आनंद साजरा करतायत। एकनाथ शिंदे यांचे हे कार्यकर्ते आहेत आणि वर्षावर हे पेढे जे आहेत ते वाटले जात आहेत। सध्याची दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे एक वेगळाच आनंद या सर्वच कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आपण पाहतोय। 16 तास गेले 2.25 वर्ष काम करून जनतेसाठी फक्त जनतेसाठी उभे राहिलेला एकच आहे ते महायुती सरकार, शिंदे सरकार। नक्कीच पण मुख्यमंत्री पुन्हा एकनाथ शिंदेच राहावे अशी अपेक्षा सगळ्या शिवसेना ही आमच्या सर्व शिवसेना कार्यकर्त्यांची इच्छा आहे। साहेबच पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे आणि हीच आमची इच्छा सदैव राहील। या ठिकाणी पाहतोय की सर्व शिवसैनिक या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि थेट त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। गुलाल उधळायला सुरुवात झालेली आहे। मंगेश चिवटे या ठिकाणी उपस्थित आहे। मंगेश चिवटेंशी बोलणार आहोत। पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच व्हावे अशी अपेक्षा। अर्थातच राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एवढा मोठा घवघवीत यश हे महायुतीला मिळालेला आहे आणि म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांचा हा लोकप्रिय चेहरा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असावा ही सर्वसामान्य शिवसैनिकांची इच्छा आहे, तशी आमची देखील इच्छा आहे आणि म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महायुतीचं सरकार यावं आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना, लाडक्या बहिणींना, कष्टकऱ्यांना अधिक चांगले निर्णय घेऊन त्यांना अधिक सक्षम बनवण्यासाठी निर्णय घेतले जावेत अशा पद्धतीच्या आमच्या अपेक्षा आहे। आपण पाहतो या ठिकाणी जल्लोष साजरा करायला सुरुवात झालेली आहे। इतकं मोठं यश मिळालेलं आहे। 55च्या पुढे आपल्या जागा जात आहेत। कुणाचं श्रेय हे सगळं? हे शिवसेना भाजप महायुतीचं श्रेय आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी जी अपार मेहनत घेतली, अथक प्रयत्न केले, लाडकी बहीण योजना आणि शासन आपल्या दारी या शासनाच्या ज्या योजना आहेत त्या यशस्वी झाल्यामुळे लाडक्या बहिणींनी भावाला लाडक्या जो आहे तो भरभरून